नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 21 जुलै 2026 मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. संघर्षाशिवाय आयुष्याला अर्थ नाही आणि प्रयत्नाशिवाय यश नाही. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितलात. आता घेऊ एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीच्या शहरातील स्वच्छता आणि पावसाळी तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक 3 मध्ये धडक पाहणी केली. नाले साफसफाई पासून कचरा व्यवस्थापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांची तपासणी करत अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी मधुबन लेआउट, साधना कॉलनी, यशोदा नगर चौक, दस्तूर नगर चौक, संजय गांधी नगर आणि फ्रेझरपुरा स्मशानभूमी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी नाल्यांची नियमित साफसफाई, गाळ तातडीने उचलणे आणि अडथळे दूर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेताना दररोज नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी आकाशवाणी केंद्राजवळ आणि लाल बंगला परिसरात प्रस्तावित नव्या कचरा संकलन केंद्रासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली. शहरातील वाढत्या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पावसाळ्यात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या पाहणीतून देण्यात आला आहे. आता या निर्देशनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचा अव्वल स्क्वॅशपटू इंद्रान सिंग राकेश बडगुजर याने महाराष्ट्र स्क्वॅश स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णमय कामगिरी करत सलग 8व्यांदा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत इंद्रान सिंगने दुहेरी सुवर्णपदक जिंकत अमरावतीचे नाव राज्यभर गाजवले आहे. पुणे येथे महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत अमरावतीच्या इंद्रान सिंग बडगुजरने पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम ठेवली. 17 वर्षाखालील गट आणि पुरुष गट अशा दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत धडक मारत त्याने 2 सुवर्ण पदकांवर नाव कोरले. सन 2020 पासून ते 2026 पर्यंत सलग 8 वेळा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन बनत इंद्रान सिंगने राज्याच्या क्रीडा इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय क्रमवारीत त्याचा देशात 3रा क्रमांक असून राष्ट्रीय स्तरावरही अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके त्याने पटकावली आहेत. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग 6 वेळा महाराष्ट्र संघात निवड होण्याचा मानही त्याने मिळवला आहे. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर राकेश बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या युवा खेळाडूच्या यशामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. सलग 8व्यांदा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन होण्याचा विक्रम करणारा इंद्रान सिंग बडगुजर आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अमरावतीच्या क्रीडा इतिहासातही ही सुवर्ण कामगिरी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरणार आहे. अमरावती शहर आज जय जगन्नाथच्या जय घोषाने दुमदुमून गेले आहे. स्कॉन अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्री जगन्नाथ यात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन आणि भक्तांच्या उत्साहाने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. स्कॉन अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री जगन्नाथ रथयात्रा
सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी मनपा महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते प्रभू जगन्नाथाची पूजा अर्चना करण्यात आली. तसेच 56 भोग अर्पण करून महाआरतीने रथयात्रेचे उद्घाटन करण्यात आले. रथयात्रेदरम्यान हजारो भाविकांनी भगवान जगन्नाथांच्या रथाची दोरी ओढत आपली श्रद्धा व्यक्त केली. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन आणि भक्तिमय नृत्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. Krishna Krishna Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने प्रभूचे दर्शन घेत प्रसादाचा लाभही घेतला. ही भव्य रथयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून इरविन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक आणि अंबादेवी मार्गे राजापेठ येथे पोहोचली. मार्गभर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आणि जय जगन्नाथाच्या घोषणांनी रथयात्रेचे स्वागत केले. शहरातील विविध भागातून नागरिकांनी रथयात्रेत सहभाग घेत धार्मिक उत्सवाचा आनंद लुटला. राजापेठ येथे भक्तिमय वातावरणात रथयात्रेची सांगता झाली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरलेल्या या रथयात्रेने अमरावतीकरांच्या मनात भक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. तो आप यहाँ देख रहे हैं इस्कॉन अमरावती के द्वारा आयोजित ये बहुत सुंदर जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथ यात्रा का आयोजन हो रहा है। तो सारे विश्व में इस्कॉन द्वारा, श्रील प्रभुपाद द्वारा आयोजित ये रथ यात्रा सारे विश्व भर में आज फैल चुकी है। तो साक्षात कृष्ण, बलराम और सुभद्रा इनको लेकर भक्त वृंदावन लेकर जा रहे, ऐसा भाव है। जब पांडवों कुरुक्षेत्र का जब युद्ध हुआ उसके बाद पांडव सभी को तर्पण देने के लिए जब कुरुक्षेत्र गए तो वहां सभी ब्रजवासी राधा रानी के साथ आए थे और कृष्ण, बलराम, सुभद्रा को वो रथ पर बैठकर वृंदावन लेकर जा रहे, इस भावना से रथ यात्रा होती है। और साथ में सुभद्रा माता ने भी एक बार रथ यात्रा मुझे रथ में लेकर चलो ऐसी इच्छा प्रकट की थी, इसलिए भी रथ यात्रा होती है। और यहाँ पर पद्म पुराण, स्कंद पुराण में बहुत सारी महिमा है कि जो भी इस रथ यात्रा में भाग लेता है वो इसी जीवन के बाद वो वैकुंठ धाम की प्राप्ति करता है, सभी पापों से मुक्त हो जाता है। तो ये जगत के नाथ है, तो इनका आश्रय लेकर हम सुखी बन सकते हैं। हमारे वास्तविक पिता जगन्नाथ जी ये साक्षात कृष्ण, बलराम, सुभद्रा ही है। तो आप भी इनका आश्रय लेकर इस रथ यात्रा में भाग लेकर आप सुखी बनिए। धन्यवाद। हरे कृष्णा। श्री जगन्नाथ रथयात्रेच्या माध्यमातून अमरावतीत भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीने ही रथयात्रा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरली. बडनेरा येथील मुस्लिम कब्रस्तानातील मूलभूत सुविधाच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत राजवीर जनहित संघटनेने थेट महापालिका आयुक्तांचे घेराव आंदोलन केले. कब्रस्तानात हायमास्ट, लाईट, विद्युत पोल आणि पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जुनी वस्ती मुस्लिम कब्रस्तानातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजवीर जनहित संघटनेने महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली शेख वाजिद, निहाल खान आणि त्यांच्या सहकार्याच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांना निवेदन देत घेराव करण्यात आला. निवेदनानुसार बडनेरा येथील मुस्लिम कब्रस्तानात रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने दफनविधीसाठी येणाऱ्या हजारो नागरिकांना अंधारात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कब्रस्तान परिसरात विद्युत पोल आणि हायमास्ट लाईट उभारण्यात याव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच कब्रस्थानात वजू करण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरातील बोरवेल बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत कब्रस्थानातील समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाही तर आगामी काळात महापालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. निवेदन देताना संघटनेने अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आता महापालिका प्रशासन या मागण्यांवर किती वेगाने कारवाई करते याकडे बडनेरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. बडनेरा मुस्लिम कब्रस्थानातील प्रकाश आणि पाण्याच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आता थेट महापालिका प्रशासनासमोर पोहोचला आहे. राजवीर जनहित संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्याने या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. परतवाड्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परतवाडा येथील खेळलदेव माळी ग्रामपंचायत क्षेत्रात राहणारे श्रीकांत बाबाराव राऊत यांनी राहत्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीकांत हे मूळचा येवता येथील रहिवासी होते. त्यांनी पत्नी आणि मुलाला मागे सोडत हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणीही नसताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सिव्हिल लाईन परिसरातील 4 ते 5 घरांचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. धारणी शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. सिव्हिल लाईन परिसरातील 4 ते 5 घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. विशेष म्हणजे मागील काही वर्षापासून धारणीत घरफोडी आणि चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बियर बार फोडण्यापासून ते नीता नगरमधील घरफोड्या आणि प्रकल्प अधिकारी कार्यालयातील फाईल चोरीपर्यंत अनेक प्रकरणे आजही अनुत्तरित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान हृदयविकाराने निधन झालेल्या रेडीमेड वस्त्र व्यावसायिक गजूभाऊ पांडे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष केल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. वारंवारच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त केली असून आता या प्रकरणाचा तपास पोलीस कसा करतात याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे. धारणीतील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या ताज्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे शहर आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास अर्थात वर्षावास 2026 पर्वाची भव्य सुरुवात झाली असून गुरुवर्य प्रशांत मना प्रियंकरा श्रीजी महाराज यांच्या आगमनाचे संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगल कलश यात्रा, भजनाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. धामणगाव रेल्वे येथे जैन समाजाच्या वतीने वर्षवास 2026 पर्वाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. महत्तम मनोहर शिष्य प्रतिनिधी प्रशांत मना आणि वनप्रियंकर श्रीजी महाराज आदी ठाणा 6 यांच्या शहरात आगमनानंतर जैन समाज बांधवांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत केले. या निमित्ताने शहरातून मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेतला. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण अध्यात्मय झाले होते. यात्रेच्या प्रारंभापासून तर शेवटपर्यंत भजन गायक आशिष जैन यांनी स्वागत गीत आणि भक्तिमय भजनांद्वारे उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. ओ गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है,
गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है। गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है। गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है। आई है मेरी गुरु माँ, कल्याण हो रहा है। आई है मेरी गुरु माँ, कल्याण हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है। तुम साथ हो गुरु माँ, किस चीज की कमी है। तुम साथ हो गुरु माँ, किस चीज की कमी है। मुझे और अब किसी की दरकार भी नहीं है। मुझे और किसी की दरकार भी नहीं है। तुम साथ हो गुरु माँ, किस चीज की कमी है। तुम साथ हो गुरु माँ, किस चीज की कमी है। और अब किसी की दरकार भी नहीं है। अब और भी किसी की दरकार भी नहीं है। तेरे साथ सब ये कमाल हो रहा है। करते हैं तुम गुरु हुए, मेरा नाम हो रहा है। गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है। गुरु आपकी कृपा से सब काम हो रहा है। चातुर्मास समितीच्या वतीने आयोजित या धार्मिक पर्वात पुढील 4 महिन्यात विविध आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दररोज अमृतमयी प्रवचने, सामूहिक नवकार जप, तप, साधना, स्वाध्याय, प्रतिक्रमण तसेच युवक आणि बालकांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्वाच्या माध्यमातून अहिंसा, संयम, साधना आणि आत्मकल्याणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. धामणगाव शहरात निर्माण झालेल्या या धार्मिक वातावरणामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि भक्तीचे नवे पर्व सुरू झाले आहे. अहिंसा, संयम आणि आत्मकल्याणाचा संदेश देणाऱ्या या चातुर्मास पर्वामुळे धामणगाव रेल्वे शहरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या पर्वात भाविकांचा सहभागही दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरच्या एलईडी चौकात आज भीषण अपघात घडला असून एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बस आणि दूधवाहू टाटा इंद्रा वाहनाच्या धडकेनंतर वाहन थेट चौकात उभ्या असलेल्या नागरिकांवर कोसळल्याने एकच खळबळ उडाली. रामनगर कडून अभ्यंकर नगरच्या दिशेने जाणाऱ्या दूधवाहू टाटा इंट्रा वाहनाला शंकरनगर चौकाकडून अंबाझरी टी पॉइंट कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की टाटा इंट्रा वाहन नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन कोसळली. या भीषण अपघातात कॉर्पोरेशन कॉलनी येथील 65 वर्षीय सुनील आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाला, तर सुनील गुर्दे, शैलेंद्र किनगावकर आणि वाहन चालक अभिषेक जगणे हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एलईडी चौकातील या भीषण अपघातामुळे वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागरिकांना सहज कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिलेवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
21 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी महिलेच्या विरोधात शांतीनगरसह इतर काही पोलीस ठाण्यामध्येही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून नागरिकांनी कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित व्यक्तीची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागच्या 2-3 दिवसापूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये शांतीनगरच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला, तिच्या घरी एक आरोपी मंदा गुंगावकर व तिचा एक साथीदार व आणखी त्याचे 2-3 व्यक्ती असे 4-5 लोक आले आणि त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना बचत गटातून लोन काढून देतो असं आमिष दाखवून बँकेचे अकाउंट जे ओपन करण्यासाठी सगळी कागदपत्र लागतात ते सगळी कागदपत्र त्यांच्याकडून घेतली आणि त्यांची मोडस अशी होती की कागदपत्र घेताना तिथे त्यांनी एक बँकेचा प्रतिनिधीसुद्धा सोबत ठेवला होता आणि एक सिम कार्ड जो इश्यू करतो, सिम कार्ड जो विकतो तो व्यक्तीसुद्धा तिथे हजर होता आणि सगळी कागदपत्र आणि सोबत बँकेचं अकाउंटसुद्धा ओपन करणं आणि लगेच सिम कार्डसुद्धा त्यांना इश्यू करणं ही अशी सगळी मोडस होती. पण त्यानंतर त्या फिर्यादीला काही दिवसानंतर तिच्या पत्त्यावर जेव्हा डेबिट कार्ड आलं आणि सिम कार्डसुद्धा आलं तर तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये, त्या बँकेतल्या अकाउंटमध्ये तिनं जेव्हा चौकशी केली किंवा पाहणी केली तर त्या अकाउंटमध्ये तिच्याशी काही संबंधही नाही अशा व्यक्तींनी जवळपास एक 17 ते 18 लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामुळे आम्ही ती फिर्याद दाखल करून घेतली. या सगळ्या जो तपास आता सध्या चालू आहे, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये असं दिसून येतं की बोगस म्यूल अकाउंट्स तयार करणं आणि ह्या म्यूल अकाउंट्सचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम घडून आणणं आणि त्याच्यामधून आर्थिक फसवणूक करणं हा या आरोपींचा मोडस आहे आणि याच्यानुसार आपण गुन्हा दाखल करून आता तपास करीत आहोत. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागपूरवासियांना हेच आव्हान करतो की असा कोणीही त्रयस्थ व्यक्ती तुमच्याकडे जर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन बँकेचा अकाउंट ओपन करण्यासाठी येत असेल तर कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमचा कागदपत्रांचा आणि तुमच्या खाजगी डिटेल्सचा गैरफायदा हा अशा प्रकारे होऊ शकतो. त्याच्यामुळे माझं आव्हान हेच राहील की कोणाकडेही आपली वैयक्तिक आणि खाजगी कागदपत्र अंधविश्वास ठेवून किंवा भरोसा ठेवून देऊ नका. तसेच तुम्हाला असे काहीही गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसाशी, जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाउंटमधून जर काही पैसे गेल्याचे किंवा अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचे तुम्हाला दिसून आले, तात्काळ जी सायबर हेल्पलाईन आहे 1930 यावर संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रार रेज करू शकता. लोनच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात गोळीबार करणाऱ्या आरोपींवर पोलिसांचा मोठा दणका बसला आहे. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सनसनाटी गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश करत मुख्य आरोपींना अटक केली आहे. एवढेच नाही तर आरोपींची गोळीबार झालेल्या परिसरात धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि विविध तांत्रिक पुरावे तसेच गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपीचा शोध घेतला. अल्पावधीतच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याचा यशस्वी पर्दाफाश केला. तपास दरम्यान आरोपी विरोधात महत्वाचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत सर्व आरोपीची ज्या परिसरात गोळीबार झाला होता त्याच ठिकाणी धिंड काढली. या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा हातात घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
नागरिकांनीही पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत करत गुन्हेगारी विरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करत आरोपींना अटक आणि त्यानंतर काढलेली धिंड यामुळे नागपूर पोलिसांची ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणारी ही कारवाई भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी किती प्रभावी ठरते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरात ऑटो चालक मोहम्मद काशिद यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात मोठा खुलासा केला आहे. लूटमारीला विरोध केल्यामुळे झालेल्या या निर्गुण हत्येमागील सर्व 7 आरोपींना अटक करण्यात आली असून मानकापूर पोलिसांनी आरोपीची धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला आहे. नागपूरच्या गोरेवाडा पिटेसूर रोड परिसरात ऑटो चालक मोहम्मद काशिद यांची लूटमार करताना विरोध केल्यामुळे दुचाकीस्वार गुन्हेगारांनी हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मानकापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या काही दिवसात सर्व 7 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश उर्फ गावंडे, नवीन उईके, समीर उर्फ पाजी उईके, सुलभ उर्फ राजा ठाकूर, संजय उर्फ निलेश जोगी, रोहित जगदाले आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्यानंतर परिसरातील वस्तीतून आरोपीची पैदल धिंड काढण्यात आली. या कारवाईतून कायद्याची भीती गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हावी आणि कोणताही गुन्हेगार पोलिसाच्या तावडीतून सुटणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. ऑटो चालकाच्या हत्येनंतर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि आरोपीवर केलेली कठोर कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवत नागपूर पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की गुन्हा केला तर शिक्षा अटळ आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबान गावात शासकीय जागेवर शेकडो व्यावसायिक फळझाडांची लागवड केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. थेट निवासी वस्तीत करण्यात आलेल्या या लागवडीमुळे भविष्यात अतिक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून आता चौकशी आणि कारवाईची मागणी जोर धरत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबान गावात शासकीय जागेच्या वापराबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शासकीय जागेवर कोणत्याही अधिकृत परवानगी न घेता शेकडोच्या संख्येने आंबा आणि इतर फळझाडांची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्यात आली आहे. ही जागा निवासी वस्तीच्या मध्यभागी असून पूर्वी येथे कच्चे घर असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर जागेचे सपाटीकरण करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून भविष्यात शासकीय जागेवर कायमस्वरूपी अतिक्रमण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती साकोली यांच्याकडे लेखी प्रकार सादर करण्यात आली असून नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आपण आता भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शिवनीबान येथे आहोत आणि शिवनीबान येथे असताना आपण एका वस्तीमध्ये आहोत आणि वस्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे हे अवैधरित्या बेकायदेशीरपणे वृक्षांची लागवड केलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि वृक्षांची लागवड म्हणजे 1, 2 किंवा 5 किंवा 50 नाही तर थेट शेकडोच्या संख्येने ह्या ठिकाणी कुणाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वृक्षांची लागवड केलेली आहे. विषय असा आहे की स्थानिक वस्तीमध्ये ह्या ठिकाणी आजूबाजूला नागरिकांचे घरं आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने झाडं लावलेली आहेत. आता विषय असा आहे की ह्या ठिकाणी अगोदर एका रामटेके नामक व्यक्तीचा कच्चा मातीचा घर होता. तो व्यक्ती नागपूरला स्थायिक झाल्यामुळे त्या घराला
पाडून JCPच्या साहाय्याने लुकेश हुमने ह्या नामक व्यक्तीने ह्या ठिकाणी असा सपाटीकरण करून ह्या ठिकाणी शेकडो संख्येने बेकायदेशीरपणे झाडं लावली आहेत. आम्ही जेव्हा संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी ग्रामसेवकांशी बोललो असता त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला कुठली याची कल्पना नाही आहे, आम्ही यांच्यावर तात्काळ कारवाई करू. मात्र जर भविष्यात जर विचार केला की अशा बेकायदेशीरपणे असे जर झाडं लावता येत असेल तर स्थानिक नागरिक कुठं काही जंगलात जाऊन राहायचे का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता कुठलीही परवानगी न घेता कुठलंही अधिकृत विक्रीपत्र नसताना एखाद्या व्यक्तीने जागा त्याच्या नावावर नसताना सुद्धा ह्या ठिकाणी जे निवासी वस्तीत झाडं कसे लावले हा देखील मोठा प्रश्न आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत, संबंधित BDO आणि संबंधित जिल्हा विभाग काय कारवाई करणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सिटी न्यूजसाठी मी साहिल रामटेके, साकोली, भंडारा. शासकीय जागेवर व्यावसायिक वृक्ष लागवडीचे आरोप आणि त्यावरून सुरू झालेला वाद आता प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. चौकशीनंतर सत्य काय समोर येते आणि संबंधितावर कारवाई होते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरामॅन सह साहिल रामटेके यांच्या सोबत सिटी न्यूजला लाईक करा. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील PM श्री जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना शाळेच्या बास्केटबॉल मैदानाचे काँक्रिटीकरण युद्ध पातळीवर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही काम थांबवण्यात आले नसल्याने शासकीय निधीची उघडपट्टी होत असल्याचा आरोप इथे व्यक्त केला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील PM श्री जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सुरू असलेल्या बास्केटबॉल मैदानाच्या कामावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. कारण रिमझिम आणि अधूनमधून होणाऱ्या मुसळधार पावसातच मैदानाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याचे समोर आले आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सतत पावसात केलेले काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे काही दिवसातच मैदानाची गुणवत्ता खराब होऊन काँक्रीट उखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासनाला 2 ते 3 वेळा सूचना दिल्याचा दावा केला आहे. मात्र या तक्रारीमुळे दुर्लक्ष करत काम पूर्ण वेगाने सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या कामाबाबत विचारणा केली असता शाळेच्या प्राचार्यांनी ठेकेदार गुजरातचा असल्याची माहिती दिली. मात्र ठेकेदाराचे पूर्ण नाव काय याबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संगनमत तर नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांच्या मते करदात्यांच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या या मैदानाच्या कामात नियमांचे उल्लंघन होत असून शासकीय निधी अक्षरशः पावसात वाहून जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे. पावसात सुरू असलेले काँक्रिटीकरण, ठेकेदाराबाबतची अस्पष्ट माहिती आणि ग्रामस्थांच्या तक्रारीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या संपूर्ण प्रकरणावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रशासन याची गंभीर दखल घेणार का आणि शासकीय निधीच्या कथित उधळपट्टीला आळा बसणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पेशवेकालीन ऐतिहासिक शिव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी थेट शिवलिंगावर स्थापित असलेला तब्बल 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला आहे. सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या या मुकुट चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून श्रद्धाळूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे मंदिरात CCTV व्यवस्था असतानाही चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन शिवमंदिरात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी घडवून आणली आहे. मंदिरातील शिवलिंगावर स्थापित असलेला सुमारे 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरट्यांनी लंपास केला. या मुकुटाची किंमत जवळपास 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या चोरीची माहिती समोर येताच मंदिर प्रशासन आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी मंदिर उघडल्यानंतर मुकुट गायब असल्याचे लक्षात आले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे मंदिर परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही चोरट्यांनी ही धाडसी चोरी कशी केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेनंतर श्रद्धाळूंमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोरे गोळा करण्यात येत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. चोरी मागील नेमका उद्देश काय, आरोपी कोण आहेत आणि चोरी गेलेला चांदीचा मुकुट कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर तपास करीत आहेत. खोपोलीतील या ऐतिहासिक शिव मंदिरातील चोरीने केवळ भाविकांच्याच भावना दुखावल्या नाही तर मंदिर सुरक्षेचाही गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या बहुचर्चित चोरीचा उलगडा कधी होतो आणि 50 लाखांचा चांदीचा मुकुट परत मिळतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वसई विरार महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पूरस्थिती जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत आरोग्य सुविधा आणि मेडिक्लेम मिळत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर जोरदार आंदोलन छेडले आहे. दूषित पाण्यात काम करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून अनेक कर्मचारी आजारी आणि अपघातामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर रस्ते, नाले आणि पाण्याखाली गेलेल्या भागांमध्ये कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र या कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य सुरक्षा, विमा संरक्षण आणि मेडिक्लेम सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार दूषित आणि साचलेल्या पाण्यात काम करताना झालेल्या संसर्गामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर काही कर्मचारी ड्युटी दरम्यान झालेल्या अपघातामुळे आणि गंभीर आजारामुळे उपचारासाठी मोठ्या खर्चाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी करत मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि न्याय देण्याची मागणी केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण राबवावे, सर्व कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम आणि आरोग्य संरक्षण द्यावे तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने उचलावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पूर, पाऊस आणि आपत्तीच्या काळात शहरासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का आणि महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. डोंबिवलीत एका धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूम मध्ये लपवून ठेवला. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी पाण्याचा नळ सतत सुरू ठेवून ती थेट कोलकात्याला फरार झाली. मात्र एका व्हॉइस मेसेजमुळे या खुनाचे गूढ उलगडले आहे आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीमध्ये ही थरारक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून बाथरूम मध्ये ठेवला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याचा नळ सुरू ठेवला. गेल्या 2.5 महिन्यापासून फ्लॅटमधून सतत पाणी बाहेर येत असल्याची तक्रार सोसायटीतील रहिवासी करत होते. त्यामुळे घरमालक अजय पाटील यांनी भाडेकरू महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यान घरमालकाला महिलेचा एक व्हॉइस मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये तिने प्रियकराची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच बाथरूम मध्ये पडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंतीही केल्याची माहिती समोर आली आहे. तर 4 दिवसापूर्वी मला सोसायटीवरून फोन आला की रूमच्या बाहेर पाणी येतं. तर मी त्याला फोन केलेला की आपके घर से पानी आ रहा है, आपके वाइफ को बोलो बंद करने के लिए. तर त्यांनी मला मी त्याला सांगितलं. त्याने बोलतो दादा की आहे. तर मला वापस सोसायटीवरून फोन यायला लागले. तर मी त्याला बोललो की बाबा नाही पाणी बंद किया, आप वापस फोन करिए.
तर नंतर दुसऱ्या 19 तारखेला त्यांनी डायरेक्ट मोबाईलच बंद केला. तर मला 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्डिंग आल्या की बाबा तुमच्या रूममध्ये असं मी केलेलं आहे, तुम्ही जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावा. तर मला असं कळताच माझ्या पायाची जमीन हल्ली आणि मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धाव घेतली. मग जे कृत्य झालेलं ते सर्व सरांना सांगितलं. कोणी व्हॉइस रेकॉर्ड पाठवलं? ते त्या हमीदुल्ला इस्लाम आहे ना, त्याच्या वाईफने नफिसा नाव आहे. तुम्ही 2 दिवस जे बोलले होते ते नेमकं कोणाच केलं? त्याच्याशी बोलत होतो मी, नवऱ्याशी. किती तारखेपर्यंत किती? 18 तारखेला 19 तारखेला त्याच्याशी बोलणं झालं माझं. मेसेज मिळताच घरमालकाने मानापाडा पोलिसाकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा उघडला. बाथरूममध्ये एका पोत्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठीच पाण्याचा नळ सतत सुरू ठेवण्यात आल्याचा पोलिसांनी संशय आहे. घटनेनंतर आरोपी महिला कोलकात्याला फरार झाल्याचे तपासात समोर आले आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद आणि इतर सर्व शक्यतांवरून पोलीस तपास करत आहेत. या थररक घटनामुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉटवर उभा आहोत, या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर एका रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे. 5-6 दिवस झालेले आहे घटनेला. बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर ती काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे. पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे. तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही असं बरोबर. तिने त्यांच्या घरमालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेला आहे की माझ्याकडून असं गोष्ट कृत्य झालेलं आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये गोणीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे. पोस्टमॉर्टम झालेलं आहे. प्रेम संबंधातून घडलेला हा खून आहे की यामागे आणखीन काही मोठे रहस्य दडले आहे याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे. मात्र एका व्हॉइस मेसेजमुळे उघड झालेल्या या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.